तर हॅलो नाशिककरांनो, मी आज आलो तर नाशिकमध्ये चालू असणाऱ्या एका मराठी सिरियलच्या शूटिंगसाठी. सेटवरती आल्यानंतर मला एवढे पैसे भेटतील हे तर मला वाटलंच नव्हतं. तर ते पैसे का भेटले त्यासाठी आपण पूर्ण ब्लॉग बघू. माझा कॉल टाईम होता सकाळी 8 वाजता. ऑलरेडी मला उशीर झाला होता. मी निघालो होतो 8:15 वाजता. त्यामुळे मी सेटवर जाण्यासाठी खूपच फास्ट निघालो होतो. सेटवरती गेल्यानंतर बघितलं तर आमच्या सीनसाठी अजून खूपच टाईम बाकी होता. त्यामुळे पहिले आम्ही नाश्ता करून घेता. नाश्ता करता करता आमचं डिस्कशन चालू होतं, कॉस्ट्यूम काय असेल, डायलॉग काय असतील. ते झाल्यानंतर मला तुम्ही हे नक्की कमेंटमध्ये सांगा की हा कोणता मराठी सिरियलचा सेट आहे. त्यानंतर फायनली आम्हाला रिहर्सलसाठी बोलवलं गेलं. आमची इथं रिहर्सल पूर्ण झाली आणि आतमध्ये गेल्यानंतर आमचं इथे मास्टर शॉट पहिले लागणार होता. पहिले तर कॅमेरासमोर यायला खूपच मनात भीती वाटायची, पण आता 2-3 सिरियलमध्ये काम केल्यानंतर कॅमेरासमोर यायला थोडीही मनात भीती वाटत नाही. तर नाशिककरांनो, तुम्हाला पण वेब सिरीज, सिरियल किंवा मूवीजमध्ये काम करायचं असेल तर मला नक्की फॉलो करा. मी तुम्हाला नक्की सांगतो कोणत्या अकॅडमी किंवा क्लास जॉईन करायचं. इथे आमचा 1 टेकमध्ये क्लोज शॉट पूर्ण झाला होता, त्यामुळे इथं आम्ही सर्व खूपच खुश होतो. नंतर फायनली आमची जेवणाची सुट्टी झाली. मस्त जेवणामध्ये चिकन खाल्लं आणि जो काय आपण 30 मिनिटाचा एपिसोड बघतो त्या एका एपिसोड मागे किती मेहनत घ्यावी लागते हे तर आम्हाला नक्कीच माहिती. आणि जे काही आम्हाला हे पैसे भेटले होते ते भेटले होते निगेटिव्ह प्रचार करायचे आणि प्रचारामध्ये फायटिंग करायचे, पण ते पण डुप्लिकेट होते. नंतर मस्त मॅच बघितली. मॅच बघितल्यानंतर मस्त अकॅडमीला गेलो, सगळ्यांना भेटलो, शूटिंग कशी झाली ते सांगितलं. मॅडमचं तर खूपच बोलणं खावं लागलं कारण की मी आज क्लास मिस केला होता. आता भेटू पुढच्या शूटिंगच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच फॉलो करून घ्या तोपर्यंत.